ते विराजमान होणार आहेत आणि त्यांच्या वतीने सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहेत की आपण सर्वांनी शुभेच्छा देण्याकरिता निश्चित स्वरूपात सर्वांनी आवर्जून 25 तारखेला सत्यनारायणाची महापूजासुद्धा त्यांच्या परिवाराच्या वतीने आयोजित केलेली आहे। त्याकरिता दर्शन आणि त्यांना शुभेच्छा त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं या आम्हा सर्वांच्या वतीने आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण। ओटू दिनेश बंधू। चला सामना सुरू करा। लगेच दुसऱ्या फेरीला दुसरा सामना एका बाजूला संघ असेल तो म्हणजेच जय हनुमान बोरले, तर दुसऱ्या बाजूला तलोजा मजकूर। दत्तगुरु तलोजा मजकूर। चला सामना सुरू करा। भूषण पाटील आणि पंकज मडवी मागच्या सामन्यामध्ये तब्बल 70 धावा या संघानं जोडल्या होत्या 5 षटकामध्ये। परंतु एका बाजूला ताकदवान गोलंदाजी आहे संदेश पाटील आणि टीमची। दर्शन पाटील नंतर स्ट्रायकर गोलंदाज राहिला आहे, अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली आहे। आणि तो आता मात्र बोरले संघ कोणताच संघ राहील जो श्री गणेश वल्लभ संघाच्या विरोधात खेळेल। एक चांगली गोष्ट, आज बंटीचा दिवस चांगला आहे। बंटी खाडेकर ॲब्सल्युटली चांगला दिवस आहे। नशिबाची खूप चांगली साथ लाभली आहे। सुरुवात खराब राहिली परंतु त्यानंतर जो प्रकार घडला ना फलंदाजीमध्ये, अफलातून 15 मध्ये 43 आणि ते मात्र 12 मध्ये 32, त्याच्यामुळे चांगली इनिंग्स। सलग 3 विकेट्स जर घेतले बोरले संघाच्या कोणत्याही गोलंदाजानं तर मात्र गोल्डन मॅन बोरले संघाचे राज पाटील यांच्याकडून तब्बल 2000ची बक्षीस दिली जाईल। जिथे राज पाटील असतात तिथे पैशाची खैरात असते आणि ती खैरात दाखवली जाते। तर लेट्स प्ले, सामना सुरू करा। पहिला बॉल ट्रॅव्हल होईल 12 वाजून 42 मिनिटांनी। डेड बॉल 12 वाजून 42 मिनिटांनी डेड बॉल झाला, त्याच्यामुळे टाइम काउंट केला जाईल पुढे। पण हा काउंट सुरू राहील, लक्षात घ्या। 12 वाजून 42 मिनिटांनं सामना सुरू झाला याची नोंद घ्या बोरले संघानं। श्रीदत्त दत्तकृपा तळोजा मजकूर भोईरपाडा संघ लढतोय जय हनुमान बोरले संघाच्या विरोधात। मोठी विकेट, पहिल्याच बॉलवर मात्र विकेट आणि मागच्या सामन्याची पुनरावृत्ती करत दर्शन पाटील कमालची गोलंदाजी करतोय। पहिल्या सामन्यामध्ये कोलवाडी संघाच्या महेश अगलाव्याला परतवलं होतं पहिल्याच बॉलवर मोठी विकेट आणि इथे ही पहिल्याच बॉलवर मोठी विकेट घेत मात्र फलंदाज भूषण पाटीलला केलाय कटआउट आणि ॲक्शन रिप्लाय। असंच आऊट केलं होतं पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा, म्हणजे दर्शन पाटीलचा हा पहिला बॉल खूप घातक असतो। त्या बंड्यानी पकडला झेल। Enjoy your day. Life and enjoy baby, enjoy. देवयानी 11चे पॅकर आदरणीय दीपकजी पाटील यांच्याकडून सुद्धा विकेट साठी 1000चे बक्षीस। ओम मडवी नवीन फलंदाज पाहतोय। दर्शन पाटीलची सुरुवात आज अफलातून राहिली आहे। स्पर्धेमधला पहिला बॉल दर्शन पाटीलने टाकला आणि महेश अगलाव्याला परतवला। त्याच प्रकारे दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना राहिला। पहिल्या बॉलवर मात्र भूषणला कटआउटच्या रूपानं परतवलाय। सेम ॲक्शन रिप्लाय सामना राहिला पहिला। अकोट टप्प्याचा बॉल, हाही झेल हवेत राहिलाय, झेल टिपला। सिद्धार्थ तांडेलनं मात्र दुसरा झेल टिपलाय लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवर। ही दुसरी विकेट कमावली जाते। काय सुरेख सुरुवात करतोय जय हनुमान बोरले संघाचा गोलंदाज दर्शन पाटील। हॅलो, काय ग, कोणाशी बोलत होतीस ग? जा बाला, आजपासून माझा तुला त्रास होणार नाही।
काय ग कोणाशी बोलत होतीस ग? क्या बात, पाखरा आजाद केलाय तुला. कोणाशी बोलत मोबाईल याचाच, यानंच आयफोन घेऊन दिला 16 प्रो, आणि मग याच्याच मोबाईलवरून तिसऱ्या बरोबर कॉन्टॅक्ट. हे तर चालणारच ना. EMI ही तोच भरणार. आणि आजाद केलाय तुला, हा आवाज होता ना तो जग्गाबाई सांगळे यांचा आवाज होता पहिल्यांदा. आजकाल हे DJ वाले आहेत ना, समोर बोलणंही काही कठीण आहे. तर लक्षात घ्या, आजच्या या रजनीमधनात 2 संघ निघतील सुपर 12साठी. तर वल्लभ संघाची आमची अनाऊन्समेंट केली होती, ते वल्लभ संघ, श्री गणेश वल्लभ संघ जाऊ शकतो. म्हणजे आजच्या रजनीमधला हा अंतिम सामना असेल. या अंतिम रजनीमधनं अंतिम सामन्यामध्ये, या रजनीमध्ये अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ आनंदाने घरी जाईल, सुपर 12साठी फोटो काढत मात्र कोण आनंद उत्सव साजरा करेल. पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय, फेकी होतीये, धाव मात्र घेतली जाईल ती 1. 2 बाद 2 अशी सुरुवात केली आहे, ती म्हणजे दत्तकृपा तळोजा मजकूर भोईरपाडा संघानं. पंकज मडवी आणि जितू पाटील 2 फलंदाज. दर्शन पाटीलनं काही कमाल दाखवली आहे. आणि बोर्ले संघाचे कौतुक मला नेहमी वाटलं आहे. या बोर्ले संघानं एकत्र येत ज्या संघाला हाताळलं आहे ना, ही सगळी छोटी मुलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, 24 लाईव्ह इव्हेंट्स, संदेश पाटील एसट्यांच्या पाठीमागे उभे आहेत. सोपं नाही आहे. दर दिवशी ते 3 ते 4 त्यांना इव्हेंट्स असतात आणि त्या सगळी मुलं त्यामध्ये काम करतात. क्या बात, क्या बात. आणि सगळं कॉन्सन्ट्रेशन आपल्या कामामध्ये असताना विदाऊट प्रॅक्टिस ही सगळी मुलं मात्र आपल्या गावासाठी उत्तम खेळ करताना. चांबोचं कौतुक मला नेहमी राहिलं आहे, कारण आपल्या ग्रामीण भागातून हा मुलगा पुढे गेला, संदेशनं त्याला बॅक केला, विजयनं थोडा सपोर्ट केला, आणि त्यानंतर मात्र आपल्या गुणवत्तेच्या आधारावरती चांबो काही बरसला आहे. आमच्या विभागाचं नाव चांबोनं मोठ्या टुर्नामेंटमध्येही केलं आहे. आणखीन एक चांगला बॉल, कमालीची गोलंदाजी हाताळली आहे. धावा दिल्या फक्त आणि फक्त 2, विकेट्स कमावले 2. दर्शन पाटीलसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा. 4 षटकांचा खेळ आणि 4 षटकांच्या खेळामधलं पहिलं पॉवर प्ले षटक हाताळलं. धावा फक्त 2 बाद 2. क्रिकेटमधली प्रत्येक नवी इनिंग हा तुम्हाला नवा चॅलेंज असतो. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक डाव हा नव्याने खेळावा लागतो. त्याच्यामुळे सातत्य राखणं आपल्या कर्तृत्वामध्ये तुम्हाला बंधनकारक राहील. ते बंधन कोण स्वीकारेल? पालेश्वरी चषक 2025 वर्ष 3रं, आणि 3ऱ्या वर्षामध्ये कोणता आणखीन एक संघ सुपर 12मध्ये जाईल? एका बाजूला पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करणारा संघ राहिला आहे दत्तकृपा तळोजा मजकूर संघ. तर हा एकमेव संघ राहिला जवान बोर्ले संघ की ज्यानं अप्रतिम कामगिरी करत धावांचा पाठलाग केला. पहिल्या फेरीमध्ये धावांचा पाठलाग नाही झाला, दुसऱ्या फेरीमध्ये नक्कीच धावांचा पाठलाग झालाय. हाय हँड हँडसम अँड डिस्टन्स ही, कारण ती सीमारेषा नक्कीच थोडीशी जवळ आहे, आणि त्याच्यामुळेच मात्र पंच अशोक उलवेकर सर इशारा करतील इट्स मिड विकेटच्या डोक्यावर षटकार. सिद्धांत तांडेलचा अटेम्प्ट खूप छान राहिला, खूप चांगला प्रयत्न त्याचा राहिला. प्रतीक पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. अखूट बॉल बॅटची काढा लागते. देवेंद्र एष्टेच्या पाठीमागे फेकी होते, डायरेक्ट हिट झाली. पहा नेम, पहा गोटी नेम खूप छान आहे. आणि रात्रीमध्ये देवेंद्र तर खूप जबरदस्त स्टंप टिपतो, त्यांचे टिपले. आणि इथे मात्र नक्कीच कारण तुम्हाला सगळ्यांना आंबेपाटांची चांगली सवयी राहिली आहे, परंतु इथे नेम पहा काय अफाट नेम राहिला.
सेफ मात्र झाली रन आणि या एका रननं धावफलकावर धावा लागल्या त्या 9 धावा. प्रतीक पाटीलचं हे षटक पहिल्या बॉलवर मात्र षटकार नंतर मात्र 1 रन. देवेंद्रचा खेळ काय राहिला या शुभम राऊत यांना पाहतो खऱ्या अर्थाने इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत. वाडा ग्रुपचे प्रतिनिधी आहेत आणि शुभम राऊतचा वाढदिवस येणाऱ्या सोमवारी त्यांचा वाढदिवस पालेश्वरी आमच्या कमिटीच्या वतीने इथे जल्लोषमध्ये साजरा केला जाणार आहे आणि निश्चित स्वरूपात शुभम राऊतचा हेतूची सन्मान पाली बुद्रुक ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच निखिलदादा तांडेल यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जाणार आहे आणि वाढदिवस मात्र सोमवारी प्रशांत पवार आमचे प्रशांत शेठ पवार पाले बुद्रुक वाडा ग्रुप यांच्या संकल्पनेतून इथे जल्लोष आपल्याला बघायला मिळणार आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स दिनेश बंधू यांच्याकडे बोलूया आपण. तर धन्यवाद महागुरु. 3 बाद 10. बॅटची आतली कडा इथे मात्र शॉर्ट फाईंडिंगला चांगलं शतरक्षण राहिलं आणि आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या बॉलला षटकार आल्यानंतर मात्र काय उत्तम कमालाचं प्रतीक पाटीलनं गोलंदाजी केली आहे. ज्या एंडमधून धावा बरसतात त्या एंडमधून प्रतीक पाटीलनं दाखवलं धारिष्ट्य आणि अक्षरशः धावा रोखलेत. 6-1-1 विकेट 0 अशी गोलंदाजी या षटकामध्ये राहिली आहे. एक बॉल टाकायचा आहे तो प्रतीक पाटीलला. आणखीन एक चांगला बॉल. काय सुंदर गोलंदाजी. पहिलं षटक 2 धावांचं आलं आणि या षटकामध्ये मात्र 8 धावा. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. प्रथम फलंदाजी करताना श्रीदत्त तळोजा मजकूर संघ 3 बाद 10 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या. भक्तिभावाने ऐके कोणी भक्तिभावा साहिल पाटील गोलंदाजीच्या मार्कवर खऱ्या अर्थानं स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला. विचार विनिमय केला आणि इथं मात्र बॉल दिला साहिल पाटीलच्या हातामध्ये. क्रमांक 3चं षटक. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. पॉईंटच्या मधून मात्र फेकी येईल. बॉल उचलला जाईल फेकला जाईल. 2 धावा. 2 रन्स कंप्लीट. फलंदाज जितू पाटीलच्या नावावरती जाईल. 5 बॉलमध्ये 4 धावा त्यानं जोडलेत. अनुज मडवीनं 2 बॉल्समध्ये आतापर्यंत खातं नाही उघडलंय. 12 धावा धावा लागत आहेत त्या 12. साहिल पाटीलच्या पहिल्या बॉलवर 2 धावा. काय सुंदर गोलंदाजी राहिली आहे आणि संदेश पाटील आणि टीमचं कौतुक केलं जाईल. ही सगळी मुलं आहेत की ज्यांचा विचार केला ना राज तर वजन होईल 35-40 किलो. वजन कमी आहे परंतु गुणवत्ता ठाम आहे. प्रश्न वजनाचा कधीच नसतो. प्रश्न असतो कर्तृत्वाचा. तो कर्तृत्व उत्तमरित्या गोलंदाजाने हाताळलं आहे. साहिल पाटीलच्या बॉलवर सिंगल रन्स कंप्लीट केली आणि अशा प्रकारे 13पर्यंत मजर मारली जाते. सिंगल डबलनं धावा वाढवल्या जातात. अनुज मडवीवर जबाबदारी राहिली आता की धावा किती जोडायचे आहेत. मागच्या सामन्यामध्ये 40 धावांचा पाठलाग खरी अर्थानं काय सुरेखरित्या केल्या. गोलंदाज साहिल
झेलचा प्रयत्न चांगला राहिला आहे, पण त्यानंतर मात्र बॉलकडे निरखून पाहिलं नाही. झेल खाली पडल्यानंतर त्याने विचार केला की आता मला कोण कोण शिव्या देईल, त्याच्यामुळे त्याने चेंडूकडे पाहिलं नाही. चांगला प्रयत्न राहिला, चेंडूच्या डीपपर्यंत गेला जरूर, झेलच्या खाली उभा राहिला, परंतु इथे झेल सुटला. 2 धावा गेल्या या बॉलवर आणि या 2 धाव्यानं मात्र दाभोलकर धावा लागल्या त्या तब्बल 15. चांगला प्रयत्न साहिलनं केला होता फलंदाजाला बाद करण्याचा, परंतु अनुज आता मात्र अनुज मडवीला धावा जोडाव्या लागतील संघासाठी, कारण बॉल उरले ते फक्त 9. अकोट टप्प्याचा बॉल भिरकावलाय, अकोट टप्प्याच्या बॉलला मात्र इथे भिरकावला आणि इथे आलाय हा षटकार. हा ऐवज झेलचा प्रयत्न कोणी केला माहिती आहे? बायकर मॅन महेशनं 200 रुपये कमावण्यासाठी गाडीपर्यंत धावला होता, परंतु झेल काही कन्वर्ट नाही झाला आणि 200ही गेले. परंतु महेशचा चांगला प्रयत्न राहिला जरूर. इट्स अ पार्ट ऑफ जोक, परंतु इथे जोक मात्र चांगले फटके दाखवते अनुज. बॅटची मोठी कडा, मोठी एज लागली, थिक एज लागल्याने एक मोठ्या षटकानंतर मात्र अनुज मडवीला डिपार्ट करतोय साहिल पाटील. रायगड जिल्ह्यात गोलंदाजी राहिली आहे. क्रिकेटमध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी पहिल्या डावामध्ये काय केलं हे महत्त्वाचं नसतंच, कारण पहिला डाव हा दुसऱ्या डावासाठी भूतकाळ होतो. भूतकाळाचा आधार घ्यायचा, वर्तमान सजवायचा आणि भविष्याची स्वप्न पाहायची. ती भविष्याची स्वप्न पाहण्यासाठी तुम्हाला वर्तमान चांगला ठेवावा लागतो. तो वर्तमान आत्तापर्यंत तरी जे अनुमान बोर्ले संघाच्या गोलंदाजीने चांगला ठेवला आहे, पण इथून मात्र दत्तगुरू तलोजा मजकूर संघाच्या वाट्याला 7 बॉल राहतील. त्या 7 बॉलमध्ये कशी फलंदाजी राहील. ऋषिकेश पाटील नवीन फलंदाज क्रीजवर आलाय. साहिल पाटीलने एक षटकारासहित 11 धावा आतापर्यंत बहाल केलेत. या षटकातील राहील अंतिम बॉल. वाईट बॉल आणि इथे मात्र नक्कीच इशारा केला की नक्कीच खूप छान इथं एक वक्तव्य झालं की बॉल बाहेरून आत आला आणि पाहिला आपण येस इट्स वाईट बॉल. परफेक्ट डिसिजन अनिलजी टेंबे यांचा, वेल डिसिजन. आणि इथे मात्र वाईडनं दाभोलकर धावा लागल्या 22 धावा. अतिशय उत्तम दर्जाची ही गोलंदाजी सुरू आहे, रोखून धरलाय. स्लॉटमध्ये बॉल आलाय, या बॉलला दिला भिरकावून. एक वाईट नंतर मात्र या षटकारानं धावा आता बनतायत. या षटकारानं दाभोलकर धावा लागल्या तब्बल 28 धावा. चांगली धावसंख्या षटकामध्ये. या षटकारानं पृथक्करण बदललं आणि 18 धावा या षटकामध्ये आल्या. स्लॉटमध्ये पडलेला चेंडू एक वाईट नंतर या गोलंदाजावर आलेला प्रेशर सरळ दिसला, समोर टाकला, षटक संपूर्ण घाई झाली, ठोकला षटकार. पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आणि त्याचबरोबर भोईरपाडा क्रिकेट संघासाठी ती शुभेच्छा आलेल्या आहेत. सन्मान्य दत्तात्रय भोईरपाडा तलोजा मजकूर यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा मी आमचे प्रशांत पवार आणि त्याचबरोबर पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक आपलं आम्ही स्वागत आणि आभारी व्यक्त करत आहोत. चला दिनेश पाटील सरांकडे आपण बोलूया. 6 बॉलचा पूर्वार्ध फक्त शिल्लक राहिलाय. 28 धावा आल्या. मागच्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्या आणि त्याच्यामुळे आता मी म्हणेन की दत्तकृपा तलोजा मजकूर संघ चांगल्या परिस्थितीमध्ये, सुस्थितीमध्ये. इथून या 6 बॉल्समध्ये भूषण पाटील किती धावा देईल
आणि ऋषिकेश पाटील आणि जितू पाटील किती धावा जमवेल यावर अवलंबून राहील टार्गेट काय सेट होईल. टार्गेट सेट करणारं हे षटक भूषण पाटील ऑफ द मार्क. क्या बात, स्लोवर गोलंदाजी राहिली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये चाचपडणं पाहिलं आहे, परंतु फलंदाजाला धाव घ्यायची नव्हती, अन्यथा आता क्षेत्ररक्षकानं किती शिव्या खाल्ल्या असत्या. केलं आहे काय नेमकं, पण इथे मात्र ऋषिकेश पाटीलनं ती जबाबदारी आपल्यावर ठेवली. त्याला माहीत आहे की आता धावा जोडायच्या आहेत, 5 बॉल्समध्ये मोठे फटके खेळायचे आहेत. जितू पाटीलनं सिंगल रन्स करत मला स्ट्राईक दिली आहे, त्याच्यामुळे दुसरी रन त्याने नाही घेतली. भूषण पाटील जितू पाटील राहील स्ट्राईकवर. 5 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे, 4 बाद 29 धावा. धाव घेतली नाही जितू पाटीलनं. कदाचित स्वतःला स्ट्राईकवर ठेवायचं होतं. मला कदाचित वाटलं असा महागुरू गडके सर की विनायक आतमध्ये जाईल ना, बॉल स्टंपला लावेल की काय. इथून एवढा आवाज झाला, लाव पहिला लाव. त्यांनी त्याच्याकडे बॉल फेकायला पाहिजे, तू लावायला ये. मग काय केलं असता, पण नाही झालं. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. जितू पाटीलनं स्वतःवर विश्वास दाखवला आहे. ऋषिकेश मात्र परतला आहे. परंतु मी तर म्हणेन की कदाचित सिंगल रन्स कंप्लीट व्हायला हवी होती, कारण येणाऱ्या पुढच्या बॉल्समध्ये धावा किती येतील हा प्रश्न नंतर राहील. परंतु इथे फलंदाज झाला रनआउट आणि धाव ही नाही. नवीन फलंदाज यश भोईर. जितू पाटील बाद झालाय. ऋषिकेश पाटील ऑन स्ट्राईक. यश भोईर नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक यांना उभा आहे. स्वतःवर जबाबदारी कशी घ्यायची ही जबाबदारीचं मुख्य कारण आहे की मी 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 ठोकू शकतो. ईश्वर कहते उदास मत हो मैं तेरे साथ हूँ. अरे मत ढूंढ मुझे इधर उधर, क्योंकि मैं कोई और नहीं, मैं तेरा विश्वास हूँ. स्वतःवर असलेला विश्वास सिद्ध केला जातोय. ऋषिकेश दाखवतोय आसमान. बॉल द्या प्लीज. क्या बात, हाय अँड हँडसम. खूप दूर ठोकलाय हा षटकार, आणि याला म्हणतात स्वतःवर विश्वास ठेवणं. आणि त्या विश्वासाला पात्र राहिला. ठोकला षटकार. 35 धावा डबल कॉर लागत आहेत. 5 बाद 35 धावा. किती बाद झाल्यात याहीपेक्षा येणाऱ्या 3 बॉलमध्ये 2 मोठे फटका लगावत 50 पर्यंत टार्गेट सेट केला जाईल का. चला बॉल चॉईस करा लगेच. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ऋषिकेशने मात्र कमालीचे अग्रेशन दाखवलंय. अतिशय उत्तम दर्जाची ही फटकेबाजी राहिली आहे. स्वतःवर विश्वास दाखवत तो सिद्धही केलाय. उत्तम दर्जाची फलंदाजी. काय उंच फटका दाखवलाय भूषण पाटीलला. 3 बॉलमध्ये 7 धावा आतापर्यंत आलेत, आणि आता उरलेत ते फक्त 3 बॉल. टार्गेट सेट. 35 धावा बोर्डवर लागलेत. भूषण पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. ऋषिकेश पाटील 3 बॉलमध्ये 12 धावा ठोकत तो खेळतो स्ट्राईकवर. और एक धमाका जारी आहे. मागच्या सामन्याचा सामनावीर ठरलेला ऋषिकेश पाटील भूषण पाटीलच्या गोलंदाजाची लक्तर आपल्या वेशीवर टाकताना ठोकतोय. आणखीन एक मायटी हिट. 6 रन्स. एक्केचाळीस धावा. टार्गेट सेट होतोय. चांगला टार्गेट. ऋषिकेश पाटीलचं कौतुक केलं जाईल. मी म्हटलं होतं की या षटकामध्ये धावा बरसतील. स्वतः ऋषिकेश पाटीलनं मात्र जितू पाटीलची विकेट गमावली रनआउटच्या रूपानं, आणि अक्षरशः त्यानं 2 धावा घेतल्या नाहीत. पहिल्या बॉलला 2 धावा झाल्या असत्या, 1च रन घेतली, स्ट्राईकवर राहिला. दुसरा बॉल तो डॉट झाला जिथे 1 रन झाले असती, पण त्यांनी स्ट्राईक नाही घेतली. का नाही घेतली याचं चोख उत्तर देताना भूषण पाटीलला ठोकलेत लागोपाठच्या 2 बॉलवर 2 षटकार. 5 बाद 41. थर्ड इन अ रो ठोकला जातोय भूषण पाटीलच्या गोलंदाजीवर. सलग 3रा षटकार. गगनचुंबी फटकेबाजी सुरू आहे. धावांना आकार उकार टुकार देण्याचं सगळं काम काना मात्रा वेलांटी सगळी दिली जाते.
ऋषिकेश पाटीलच्या या बॅटचा तडाखा बसते भूषण पाटीलच्या गोलंदाजीवर ठोकला षटकार. वाघ आले वाघ. ऋषिकेश पाटीलनं आतापर्यंत 5 बॉल खेळला आणि 4 षटकार ठोकलेत. काय सुंदर फलंदाजी. सलग 3 षटकार, 47 धावा धापळकावरती लागलेत. येणारा 1 बॉल आणि आता ऋषिकेश तो भीम पराक्रम करत या बॉलवर षटकार ठोकेल की भूषण पाटील एक चांगला बॉल टाकेल. 1 बॉल, 47 धावा. काय सुरेख. पहिल्या 2 षटकामध्ये खूप सुंदर धावसंख्या 10 फक्त राहिली. त्यानंतर मात्र 18 आल्या आणि इथून आता चांगली धावसंख्या. आणि अखेरकार अंतिम बॉल ही राहिलाय वाईड. हा ही बॉल वाईड. पंच वळले. ह्या चिट्ट्या पा, ह्या टाळ्या पा. वाईट बॉल, वाईट बॉल. 48 धावा. प्रेक्षकांचा जल्लोष आणि इथे मात्र हा बॉल राहिलाय चांगला आणि अंतिम बॉल मात्र झाला निर्धाव. 48 धावा धापळकावरती लागल्या. परंतु कौतुक केलं जाईल ऋषिकेश पाटीलचं, ज्यानं तब्बल 6 बॉल्समध्ये 24 धावा ठोकत अर्ध्याहून अधिक धावा एकट्याने जोडल्या आणि त्याच या संघाला मात्र ताकदीचे ठरतील. आता मात्र चांबो, संदेश, ऋतिक, देवेंद्र ही मंडळी मात्र भूषण कशा प्रकारे धावांचा पाठलाग करेल. 4 षटकामध्ये 48 बनलेत. 4 षटकामध्ये 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. मागच्या सामन्यामध्ये 40 धावांचा पाठलाग सहज झाला. आता इथे मात्र 49 धावांचा पाठलाग होईल का? पाठलागांती काय घडेल की बोर्ले संघ धावांचा पाठलाग करेल की दत्तकृपा तळोजा मजकूर संघ धावांचा पाठलाग रोगेल? उत्तरार्ध कसा रंगेल ऐकूया आपण प्रदीपजी भोईर रोहा या मान्यवरांचा सरांचा. तत्पूर्वी मात्र वर्ष 3रे पालेश्वर चषक 2025ची या स्पर्धेमध्ये या रजनीमध्ये सालाबादप्रमाणे पुन्हा एकदा मला जी काही संधी दिली ते आदरणीय खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे सर्वे सर्वा प्रशांतजी पवार सर असतील, हेमराजजी मात्रे सर असतील, त्यांच्या सगळ्या मंडळींचं, त्याचबरोबर प्रवीण टेंब्यास या सगळ्यांचा मी आभार प्रकट करतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्स दिनेश पाटील. चला, अशोक उलवेकरचं कौतुक करावं लागेल. आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत पण पंचांच्या भूमिकेत चांगले योगदान. सुनील पाटील सरांना पाहतो. त्यानंतर या प्रदीप भोईर सर आणि दिनेश बंधू आपला सन्मान इथे केला जाईल निश्चित स्वरूपात. त्यानंतर दुसऱ्या सत्रासाठी आपण बोलणार आहोत. प्रदीप भोईर यांच्याकडे आपण बोलणार आहोत. या प्रथमतः आपण दोघांचा सन्मान इथे करू. आमचे पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेचे ऑर्गनायझर हेमराजदादा म्हात्रे, दिलीप शेठ भास्कर, माजी सरपंच पालेबुद्रुक, प्रशांत शेठ पवार, उद्योजक पालेबुद्रुक आणि महेश शेठ पवार यांच्या शुभास्ते जितेश म्हात्रे आहेत. तर आदरणीय प्रशांत पवार यांच्या शुभास्ते बारदोली बेलवली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य 25 फेब्रुवारीला ज्यांना उपसरपंच होण्याचं भाग्य लाभणार आहे ते आमचे परम मित्र दिनेश पाटील, शिवभक्त समालोचक म्हणून परिचित असणारे, त्यांचा यथोचित सन्मान पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. यानंतरचा सन्मान असेल प्रदीप भोईर रोहा. या प्रदीप भोईर सरांचा इथे सन्मान केला जाईल. चला दिलीप शेठ, आपण त्यांचा सन्मान इथे करावं. रोहा तालुक्यातील एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक, प्रत्येक वर्षी ज्यांची उपस्थिती, ज्यांचं समालोचन या पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धा पर्व 3 स्पर्धेमध्ये आपल्याला नेहमी बघायला मिळतो, ते आदरणीय प्रदीप भोईर सरांचा यथोचित सन्मान पालेश्वरी कमिटीच्या वतीने इथे केला जात आहे. आणि प्रदीप भोईर यांच्याकडे आपण पुन्हा बोलूया. समालोचन कक्षमध्ये पुन्हा त्यांचा आवाज आपल्याला इथे ऐकायला मिळेल. आणि स्पर्धेचा आजचा 4था दिवस, 4थ्या दिवसाची ही शेवटची अंतिम लढत असणार आहे.
हे धन्यवाद दिनेश पाटील सर. तर उत्तरार्धाला सुरुवात होते. आपण पाहतोय पालेश्वरी चषक 2025 पर्व तिसरा आहे. खऱ्या अर्थाने या तिसऱ्या पर्वामध्ये देखील मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली. माझी सरपंच दिलीप शेटवस्कर असतील आणि त्यांचे संपूर्ण सर्व सहकारी जे 11 हे मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला ही संधी मिळाली. तिसऱ्या पर्वामध्ये देखील आपण मला संधी दिलीत. आपण पुन्हा एकदा मी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. तर या ठिकाणी 3 षटकारांसाठी 2000 कॅश प्राईज झालंय राजेश पाटील यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू अफलातून चेंडू होता. या ठिकाणी चांबो आहे स्ट्राईकला. जे 49 धावांचा पाठलाग करायचा आहे 12च्या सरासरीने. तर पहा बेलवली संघाला एक सुवर्ण संधी आहे. आपण जर 3 षटकार मारले लगातार तर राजू गोल्डमॅन यांच्याकडून 1000 रुपयाचा आपला प्राईज मिळणार आहे. पाहायचा पुरेपूर आपण सन्मान करायचा आहे. भूषण पाटील अफलातून या ठिकाणी चाबूक शॉट लगावलाय. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. म्हणून काय म्हणायचं आहे, मी एका तू देवयानी, मी एका तू देवयानी, मी एका तू देवयानी. चांबोच्या बॅट मधून काय फटका आलाय. नजाकत सौंदर्य सर्व काही पाहायला मिळालं. इरादे स्पष्ट केलेत की या मॅच मध्ये मला सामना जिंकायचा आहे. मात्र भूषण पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. पुन्हा एकदा ठिकाणी हवेमध्ये लॉफ्टेड फटका खेळला गेलाय. वार पलटवार या ठिकाणी पलटवार झालाय. चांबो मात्र माघारी परतलाय. डीजे या ठिकाणी मात्र चांबोला नजर लागली की काय त्याच्या बॅट मधून चांगला फटका आला होता. मात्र या ठिकाणी जर पाहिलं एक स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळत असताना मात्र एक लॉफ्टेड फटका पाहिला. चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिला आणि झेल देखील पकडला गेला आणि महत्वाचा गडी गारज झालाय. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्या 49 धावांचा पाठलाग करायचा आहे ते मात्र थोडं का होईना थांबवण्याचा प्रयत्न राहिलाय. या ठिकाणी पाहतोय गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल भूषण पाटीलचं. पहिला चेंडू देखील चांगला होता मात्र तेवढा चांगला चेंडू या ठिकाणी चांबोच्या मॅचमधून खेळला गेला. 3ऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय भूषण पाटील. 21 चेंडू 43 धावांची गरज आहे. एक चांगला सामना नक्कीच पाहायला मिळतोय. लढत एका बाजूला जय हनुमान बोरले तर त्यांच्या विरोधामध्ये तलोजा मजकूर भोईरपाडा या संघादरम्यान ही मॅच पाहायला मिळतोय. ज्या तलोजा मजकूर भोईरपाडा संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 48 धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. फुल टॉस मध्ये चेंडू अगदी ब्लॉकल झाले. या ठिकाणी खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या किरो क्षेत्रामध्ये पाहिलं तर आपण 2 चेंडूचा आधार केला जातो, 2 शब्दांचा आधार केला जातो. खऱ्या अर्थाने एकतर आपण पाहिलं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मात्र यॉर्कर. या ठिकाणी मात्र आपण पाहिलं फलंदाजाला थोडंसं काय होईना थांबवण्याचा प्रयत्न देखील राहिलाय. 6 धावा धावफलकावरती 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. अगदी चांगली लढत या पालेश्वरी चषका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू हल्ला चढवला गेला. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषेच्या अगदी जवळ होता. चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहिला मात्र शेवटच्या क्षणी चेंडू सीमा पार येतोय. चौकार. तर मात्र या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न चालू होते. क्षेत्ररक्षकाचा अगदी दूर वळून येऊन या ठिकाणी चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न राहिला होता मात्र चेंडू सीमा पार गेलाय. 10 धावा धावफलकावरती राहिल्यात. जी धावगती हवी ती धावगती मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय बोर्ली संघाच्या माध्यमातून. चांगला कॉपवेक स्ट्राईक केला. चेंडूचा पाठलाग मात्र चेंडू सीमा पार आलाय. आणखीन एक चौकार.
ग धन्यवाद डीजे. इंटरटेनमेंट देखील व्हायला पाहिजे. मात्र या ठिकाणी पहा इंटरटेनमेंट देखील आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलं. चांबोच्या बॅटमधून षटकार आला नंतर बाद झाला. तदनंतर मात्र पाहिलं की भूषण पाटील आला त्याच्या बॅटमधून 2 चौकार पाहिले. 14 धावा धावपळावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र समीकरण पाहिलं तर 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. या 35 धावा रोखल्या जाणार का? की 35 धावांचा पाठलाग सहजरित्या होईल? तर बघा जर्मन बोर्ले क्रिकेट संघाचे फलंदाज संदेश पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे. 24 लाईव्ह इव्हेंट संदेश पाटील याच्यासाठी लागोपाठ 3 षटकारांसाठी आमचे पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेच्या ऑर्गनायझर प्रतिनिधी माजी सरपंच दिलीप शेठ भास्कर यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल 3 षटकारांसाठी. संदेशसाठी ते बक्षीस भोईर सर आपण जर विचार केला 24 लाईव्ह इव्हेंट्स पाहतो. पर्व 3रं आणि लागोपाठ 3 वर्षे लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून संदेश पाटील बोरले आणि त्यांच्या संपूर्ण टीमने चांगलं योगदान दिलं. नक्कीच राजू पाटील बोरले गोल्डनमॅन यांच्या वतीने सुद्धा इथे 2000 रुपयाचा कॅश प्राईज. अजय दादा मोरावकर यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. स्ट्राईकला पाहतोय संदेश पाटील 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व बॅक फुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न राहिलाय. मात्र डॉट चेंडूची संगता या ठिकाणी पाहायला मिळते. आकेश पाटील हा गोलंदाज आहे. पहिला चेंडू चांगला राहिलाय. संदेशला मात्र या ठिकाणी जर्मन बोर्ले क्रिकेट संघाच्या फलंदाजांना लागोपाठ 2 षटकारांसाठी अभिषेक पाटील यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. आकेश पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज होतोय. 14 धावा धावपळ पाहायला मिळतात. मोठा फटका या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी स्ट्रेट डाईचा फटका आलाय. संदेश पाटीलच्या बॅटमधून षटकार येतोय. धन्यवाद डीजे. गोलंदाज आकाश पाटील साठी एक सुवर्ण संधी आहे. संदेश पाटील याची विकेट जर आपण क्लीन बॉल्ड अर्थात त्रिपलाजीत जर संदेशला बाद केलं तर जितेश दादा मात्रे यांच्या वतीने स्पर्धा ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत 1000 रुपयाचा कॅश प्राईज. एका विकेटला मात्र फलंदाजाला त्रिपलाजीत बाद करावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओ हो सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक वाव. क्या बात है संदेश पाटील. बाबा घुमायला तो बाहेर षटकार. क्या बात है. 12 धावा 2 चेंडूवरती वसूल केल्या गेल्या. जे 49 धावांचं अंतर आहे ते अंतर कमी करण्याचा प्रयत्न राहिलाय. आता मात्र 15 चेंडू 23 धावेंची गरज. काय खेळ चालला या मैदानावरती संदेश पाटीलच्या माध्यमातून. आणखीन खाली कपडा उडवलंय. मात्र त्या ठिकाणी जाळं अंतरलेलं शांत केलं या वादळाला. संदेश पाटीलचं वादळ गोंगावत असताना त्याला मात्र या ठिकाणी शांत केलंय. तर खऱ्या अर्थाने आमचे डीजे मास्टर रोशन कडू चिंद्रन याचं कौतुक करावे लागेल. आणि भोईरपाडा क्रिकेट संघाच्या गोलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आहे बघा. लागोपाठ 3 विकेट प्राप्त करणाऱ्या गोलंदाजाला पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धा 3रं पर्व पाहतो. आमचे संयोजन समिती अर्थात ऑर्गनायझर प्रतिनिधी अजयदादा मोरावकर यांच्या वतीने 3000 रुपयाचा कॅश प्राईज विकेट हॅट्रिकसाठी असणार आहे. नक्कीच या ठिकाणी संदेश पाटील आक्रमक झाला होता. मात्र त्याला देखील शांत केले गोलंदाज आकेश पाटील. चला क्लीन देवेंद्र बॉलसाठी पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिल्या मॅच मध्ये जो प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय.
हो कोलवर टप्प्याचा चेंडू सन्मान दिलाय, सन्मानपूर्वक खेळून काढलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे, चेंडूला अडवलं गेलं, सिंगल धाव कंप्लीट केली गेली. 13 चेंडू शिल्लक राहिलेत, 22 धाव्यांची गरज. मात्र खऱ्या अर्थाने पाया मजबूत रचला गेला, बेस मजबूत रचलाय, भिंती देखील या ठिकाणी मजबूत करण्याचा प्रयत्न राहिलाय. 22 धाव्यांची गरज आहे. आकेश पाटील वरती हल्ले झाले, मात्र आकेशने देखील थांबला नाही. या ठिकाणी खऱ्या अर्थाने संदेश पाटीलला मैदानाच्या बाहेर देखील पाठवलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालंय. क्या बात आहे. या ठिकाणी पहा, जसा जसा सामना जवळ येतो तसा प्रेक्षकांचा आवाज आणि मैदानाच्या आतमध्ये देखील एक क्षेत्ररक्षक आज मात्र या ठिकाणी अतोनात प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा जर पहिल्या धपळकावरती तर मात्र 27 धावा धपाळते पाहायला मिळतात. येणारी 12 चेंडू, 22 धाव्यांची गरज. सँडी आणि आता खऱ्या अर्थाने आपण आवाज जयघोष प्रेक्षकांचा पाहणार आहोत. बोला प्रेक्षक खऱ्या अर्थाने जयघोष आपल्याला करायचे आहे. बी रेडी. बोला आई गावदेवी माता की जय. नक्कीच हाकेला धावणारी, नवसाला पावणारी ही आणि नक्कीच पालेबुद्रुक ग्रामस्थांवरती नेहमीच कृपा आशीर्वाद राहिलेले पारेश्वरी मातेचं हा जयघोष राहिला. आणि खऱ्या अर्थाने पालेश्वरी चषक 2025 पाहतोय. तिसऱ्या पर्वामध्ये एक गाव एक संघ ही संकल्पना आणि गावातील सर्व जे सार्वजनिक कार्यक्रम असतात एकत्र येऊन हे ग्रामस्थ करत असतात. कोणतेही राजकीय ते वादविवाद सर्व राजकीय चपळ बाहेर काढून एकत्र येऊन कार्यक्रम करतात. आणि खऱ्या अर्थाने आज देखील या ठिकाणी पाहतोय की या ठिकाणी कोणताही राजकीय या ठिकाणी हा क्षेत्र पाहायला मिळत नाही. सर्व ग्रामस्थ एकत्ररित्या ही स्पर्धा भरवली. तिसऱ्या पर्वामध्ये एक चांगलं ही स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय षटक क्रमांक 3 जितू पाटील. कोलवर टप्प्याचा चेंडू राहिलाय. वाईड इस मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. 11 चेंडू शिल्लक राहिले. 21 धाव्यांची गरज. 28 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. एका बाजूला पाहायला मिळतोय ती तळोजा मजकूर संघ धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय, तर मात्र त्याच्या विरोधामध्ये जय हनुमान बोर्ले संघ हा धावा बनवण्याचा प्रयत्न करतोय. शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. ओ या ठिकाणी अक्रोध मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सीमारेषा बाहेर, ज्याप्रमाणे सुईमधून धागा काढावा असा चेंडू फरार झालाय. चेंडू धावा मिळतील 4. गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटसाठी जयेंद्र मडवी यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. बोईरपाडा तलोजा मजकूर क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला प्रत्येक विकेटसाठी जयेंद्र मडवी यांच्या वतीने 1000 रुपये. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर जितू पाटील सज्ज झालाय. लेट कट करण्याचा प्रयत्न राहिला होता, शरीरापासून दूर ठेवलंय आणि डॉट चेंडूची सांगता. जसं जसं या ठिकाणी पहा चेंडू डॉट येतील तसं नक्कीच फलंदाज आहे की दबाव राहणार आहे. परंतु खऱ्या अर्थाने भूषण पाटील या ठिकाणी धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय. 12 धावांवरती वैयक्तिक खेळ करतोय. 6 चेंडूमध्ये 12 धावा त्याच्या पाहायला मिळत आहेत. फुलटॉस पद्धत चेंडू आलाय. स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. शॉर्ट स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये सिंगल धाव कंप्लीट केली गेली. तर मात्र तिसऱ्या पंचांना या ठिकाणी रेफर केले गेले. बीमर चेंडू. हा चेंडू खऱ्या अर्थाने बीमर आहे का? निर्णय थांबलाय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या ठिकाणी ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. 3 लाखाहून अधिक सबस्क्राईब. मी अशोक उलवेकर यांना विनंती करतोय की आपण कुठे असाल तर प्लीज या ठिकाणी यायचं आहे.
अशोकजी उलवेकर, चला मॅच रेफरी आमचे अशोक उलवेकर, तिसरे पंच आणि ऑर्गनायझर कमिटीचे पंच आहेत. संपूर्ण मॅच रेफरी जबाबदारी ही पालेश्वरी कमिटीने त्यांच्यावर सोपवलेली आहे. मॅच रेफरी म्हटलं ना 3 पंच असतात, मात्र एक ती मॅच रेफरी असतात त्यांच्याकडे ताकद, संपूर्ण एक सक्षम ताकद, एक अधिकार त्यांना दिलेला असतो. चला तलोजी इथे भोईरपडा, तुम्ही क्षेत्ररक्षण रचना करून घ्यायचे. हां, आपल्या पोझिशनमध्ये आपण खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने आपल्याला क्षेत्ररक्षण रचना करून घ्यायची आहे. निर्णय मात्र आमचे तिसरे पंच इथे अंमल करणार आहेत. तर मात्र या ठिकाणी पंचांचा निर्णय मात्र आलाय, नो चेंडू या ठिकाणी. प्रीहिटचा चेंडू आहे, निर्णायक चेंडू असणार आहे गोलंदाजाचा जितू पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. स्ट्रेट डायचा फटका, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूला थांबवलंय, धावा रोखण्याचा प्रयत्न देखील राहिलाय. धावसंख्या आपण पाहिले पुढे सरसली जाते. धावसंख्येचा विचार केला तर मात्र 35 धावा धावबाळके 2 फलंदाज मात्र बाद झालेत. कमबॅक होणार का? 8 चेंडू शिल्लक राहिलेत. 8 चेंडूमध्ये 14 धावेंची गरज आहे. दोन्ही संघ या ठिकाणी पाहिलं तर मात्र आता दोन्ही संघामध्ये हा चुरस आणि हा संघर्ष पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न राहिलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका राहिलाय. सिंगल तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फंबल झालाय क्षेत्ररक्षक. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला धावा रोखायच्या आहेत, म्हणजे खऱ्या अर्थाने जर पाहिलं क्षेत्ररक्षण चांगलं करणं गरजेचं आहे. तत्पर मात्र या ठिकाणी चित्त्याच्या चपळाईने 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. समीकरण थोडं बदललं जातोय. 7 चेंडू शिल्लक राहिले. 7 मध्ये 12 धावांची गरज. तर मात्र या ठिकाणी 12 कोणाचे वाजणार? 37 धावा धावपाळकावरती राहिल्यात. जितू पाटीलने थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न तिकडे राहिलाय. 7 चेंडू 12 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. बॅकफुटला जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय. ऑन ड्राईव्हचा फटका होता. क्षेत्ररक्षक आहे. सिंगलच मिळणार. सिंगलच्या व्यतिरिक्त धाव मात्र मिळणार नाही. धावा पाहिल्या धावपाळकात 3 षटकांचा खेळ आपण पाहिला. 38 धावा धावपाळकावरती. ज्या तळोजा मजकूर भोईरपाडा संघाने खऱ्या अर्थाने पाहिलं म्हणजे 49 धावांचं टार्गेट ठेवलंय. तर पार करण्यासाठी अजूनही 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. पाणी पाठवायचं आहे, विनंती करतोय. सहा चेंडू शिल्लक राहिलेत. 6 मध्ये 11 धावेची गरज. आपण जो हा आजच्या तिसऱ्या रजनीतील शेवटची मॅच पाहतोय, मात्र चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना जसा सामना हवा आहे ना, तशी ही मॅच, तसा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकला, रायगड क्रिकेट समालोचकचे संघटक सन्माननीय दिनेश पाटील सर बेलवली बंधू यांच्या माध्यमातून आज नक्कीच गुरुग्राम पंचायत वदोली या
ग्रामपंचायती सदस्य आहेत, काही दिवसामध्ये ते सरपंच पदावरती विराजमान होणार आहेत. आमच्याकडून देखील खूप साऱ्या दिनेश सर आपल्यासाठी शुभेच्छा असणार आहेत. आज प्रपोज डे आणि दुसरा आहे काय 14 फेब्रुवारी, याला म्हणतात लफड्याचा दिवस. व्हॅलेंटाईन डे, तंगडी टाकण्याचा दिवस. म्हणजे आपली तंगडी नाही तर साला मार खाल. व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी. 6 चेंडू शिल्लक तर आहेत. पाहिजे का नको? एकटा का झाडाला मिठ्या मारणार? तर लगातार 2 चेंडूवर 2 विकेट प्राप्त केली. तर अजय मोराकर यांच्याकडून 2 नव्याचं कॅश प्राइज झालं. तर प्रज्वल मुंबईकर यांच्याकडून देखील कॅश प्राइज झाले. जर 3 विकेट घेतले, तलोजी संघाला 3 चेंडू डॉट आले तर की आपण लगातार 2 विकेट घेतले तर अजयजी मोरावकर यांच्याकडून 2000 रुपयाचं आपलं बक्षीस नक्कीच मिळणार आहे. ही सुवर्ण संधी आहे पाहिलं तर तलोजी मजकूर संघाला. तर दिलीपजी वास्कर आमचे यांच्याकडून सुद्धा 2 लगातार षटकार मारले तर त्यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. म्हणजे पहा, दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे. आपण चांगलं काम करा आणि त्याच्या व्यतिरिक्त बक्षीस आपण पात्र ठरवू शकता. तर भूषण आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे हेमराजी म्हात्रे यांच्याकडून. आपण जर षटकार मारला तर हेमराजी म्हात्रे यांच्याकडून आपल्याला 500 रुपयाचं बक्षीस नक्कीच. 6 चेंडू 11 धावींची गरज. या ठिकाणी अतिशय शांत असा हा सामना पाहायला मिळते. कारण जेवढी प्रेक्षक शांत राहिलेत, खेळाडू देखील शांत राहिलेत, परंतु सामना देखील खूप महत्त्वाचा आहे. गोलांची ट्रॅकवर यश भोईर सज्ज झालाय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. वाईटचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरसले. भरपूर या ठिकाणी दूर राहिलं. पहा 24 लाईव्ह विडच्या माध्यमातून ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं यश भोईरचा हा चेंडू. 6 चेंडू 10 धावेची गरज राहिली. कमबॅक होणार का या गोलंदाच्या माध्यमातून? त्याच्या नावामध्ये आहे यश. यश खेचून आणणार का हा देखील प्रश्नचिन्ह राहिला आहे. मात्र भूषण पाटील हो, या ठिकाणी आपण पाहिलं आपटी बॉम्बचा वापर केला गेला. आकोट्यापाचा चेंडू अतिरिक्त उछाल म्हणजे बाउन्स झाला चेंडू. परंतु हा चेंडू देखील पंचांच्या माध्यमातून इशारा येतो की वाईटचा इशारा आलाय. 2 चेंडू आपण पाहिले. दोन्ही चेंडू या ठिकाणी आपण जर अवांतर स्वरूपाचे पाहायला मिळाले. जर भूषण पाटील यांनी जर हा सामना जिंकवला तर सोमनाथ पाटील यांच्याकडून 1 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. हे प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी कॅश प्राइज येतोय. गोलंदाज असेल किंवा फलंदाज असेल. 6 चेंडू 9 धावेंची गरज आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय परंतु निर्जळ सरी. क्षेत्ररक्षक कोणी नाही. पुन्हा 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तत्पर मात्र या ठिकाणी आपण पाहिल्या तर 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. जर भूषण पाटील यांनी षटकार मारला तर मात्र राज पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. बक्षिसांची खैरात पाहायला मिळतोय. सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे. मात्र 5 चेंडू शिल्लक आहे. 7 धावेंची गरज. त्याचे एज लागले. लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक भाग मिल्का भाग. चेंडू सीमा पार. चौकार. और एक उछाल दिया भाई. बड़ा हिट देखिए यहां से जैसे बंदूक से निकलती है गोली भाई. तेरा सामन्याचं आपण जर पाहिलं समीकरण चित्र थोडंसं बदललं गेलं. आता मात्र 4 चेंडू मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. कमबॅक होऊ शकतो. तुमच्याकडे विश्वास पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी या मॅच मध्ये जर आपल्याला यायचं असेल
जर आपल्याकडं आत्मविश्वास आणायचा असेल तर मात्र आपल्याकडं आत्मविश्वास असेल तर आपण हरलेली मॅच देखील जिंकू शकता. कारण मॅच आठवा 2024चा T20 विश्वचषक साऊथ आफ्रिका विरुद्ध भारताची ती मॅच होती. काय ती मॅच पाहायला मिळाली, त्या पद्धतीने तुम्हाला खेळ करावा लागेल की हा जिंकलेली मॅच ही मात्र साऊथ आफ्रिकेच्या हातामधून अगदी तोंडातून घास काढला होता भारतीय संघानं. त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हा क्रिकेटचा खेळ करावा लागेल. जर या ठिकाणी तळोजा मजकूर संघाला सामना जिंकायचा असेल मात्र यश खेचून आणावा लागेल. यश भोईरने जर मॅच जिंकवली तर 1,000 रुपये कॅश प्राइज झालंय विघ्नेश मुंबईकर यांच्या माध्यमातून. भूषण पाटील यांनी जर मॅच जिंकवली तर सोमनाथ पाटील यांच्याकडनं 2,000 रुपये. म्हणजे इकडे 500 तिकडे 1000 तिकडे 500 2,000. चार चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. फुल टॉस पद्धत चेंडू या ठिकाणी मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. चेंडू सीमा पार विजयी चौकार. हॅलो, काय ग, कोणाशी बोलत होतीस ग? जा बाला, हॅलो, हॅलो. आजपासून माझा तुला त्रास होणार नाही. तर आत्ताच आपण जी वर्तमान लढत पाहिली ती म्हणजेच बोर्डले विपक्ष पाहिली तर तलोजा मजकूर बी या संघामध्ये तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय ज्याने 2 विकेट आणि फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या. दर्शन पाटील या सामन्याचा सामनावी ठरतोय. तर आपण जी मॅच आपण पाहिली वर्तमान लढत बोर्डले विपक्ष पाहिली तर तलोजा मजकूर बी या संघाने आणि त्याच्यामध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या स्पर्धेमध्ये सुपर 12मध्ये प्रवेश केला आहे तो म्हणजे बोर्डले संघ. आपलं बेस्ट ऑफ लक, पुढील वाटचालीसाठी आपल्या हार्दिक शुभेच्छा असतील. त्याच्यानंतर पाहिलं तर तलोजा मजकूर बोईरपाडा या संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आपल्याला अंतिम लढतीमध्ये माघारी घ्यावी लागली. त्याबद्दल आपण या स्पर्धेमध्ये आपण एक महत्त्वाचा घटक बनला आहे त्याबद्दल पालेश्वरी क्रिकेट संघाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक आभारी आहे. तर भूषण आपण यायचं आहे पहा. आपल्यासाठी हेमराजजी म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे.